दादाच्या लग्नासाठी फायनली माहेरी आले आहे आणि इथे चालू आहे आज जातेपूजनाचा कार्यक्रम. 3 तारखेला लग्न आहे, मी आज 1 तारखेला आलेली आहे. तर इथं पोर्चमध्येच कार्यक्रम चालू आहे जातेपूजनाचा. छान असं सिंपल डेकोरेशन केलं होतं पोर्चमध्ये आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. छान छान हळदीचे फोटोज, व्हिडिओज आणि लग्न पण थोडक्यात सर्व कार्यक्रम दाखवणार आहे मी. तर अशा प्रकारे हे जातेपूजन झालं होतं. सगळ्या काकी आल्या होत्या, पाहुणे जमत होते. खूप छान लग्न घर वाटत होतं आणि विशेष म्हणजे लग्न दारात केलं होतं. सुंदर झालं होतं. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत राहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला आमचे डेली व्लॉग्स, कुकिंग संबंधीचे व्लॉग, छान छान व्लॉग बघायला मिळतील. आणि याच्यानंतर गाणा बांगड्याचा कार्यक्रम झाला. नंतर कासारीन मावशी आली आणि सगळ्यांना बांगड्या भरायला चालू होत्या. मस्त मेहंदी वगैरे चालू होती. घर पूर्ण थाटामाटात सजलेलं होतं आणि खूप सुंदर छान वातावरण झालेलं. घरचं लग्न होतं, भावाचं लग्न होतं. आपल्या घरचं लग्न असल्यावर सगळे जमतात, सगळे पाहुणे येतात, सगळ्यांच्या गाठी पेटी पडतात. किती छान वाटतं ना. आणि इथे दारावर रेखाटायला चालू होते चोपदार. पहिली लग्न जी होती ना, त्या प्रत्येक घरावर असे चोपदार रेखाटलेले असायचे. समजायचं हे लग्न घर आहे. तर असे चोपदार दादाने रेखाटून घेतलेले होते. किती सुंदर कला असते ना बघा. किती छान. जावळे वाकचौरे शुभविवाह 3/5/2026. किती सुंदर वाटत आहे. आणि असे चोपदार रेखाटून झाले. तेवढ्यातच दुपारी मंडपाचं सामान आलेलं आहे. तर ट्रॅक्टरमध्ये मंडपाचं सामान आलेलं आहे आणि हे पूर्ण शेतामध्ये बांध होते ते भुईसपाट केलेले आहे. पूर्ण जागा एक सलग करून घेतलेली आहे आणि इथं मंडप टाकण्यासाठी मस्त छान जागा करून घेतलेली आहे. खांब वगैरे रोवले गेले आणि तयारी चालू होती मंडप घालण्याची. दारातच मंडप. आम्हाला खूप वाटत होतं की दादाचं लग्न हॉलमध्ये करावं छान मस्त, पण इतकी छान दारातली लग्न झाली ना, तर इतकी भव्य आणि सागरक संगीत जे म्हणतात ना, लग्न झाली. आणि तोपर्यंत आम्ही तयारी केली. 3 तारखेला लग्न होते तर 2 तारखेला आम्ही साखरपुडा आणि हळद होती आणि नवरीला आमच्या वहिनीला आणण्यासाठी गाडीची पूजा करून घेतली. आणि नवरीला आणायसाठी आम्ही गाडी घेऊन चाललो होतो. 2 तारखेला संध्याकाळी हळद आणि दुपारी साखरपुडा असं कार्यक्रम होतं. साखरपुड्याचा कार्यक्रम वहिनीच्या माहेरी होता. त्यामुळे बघाय किती छान शेवटी मामाचीच केली. ह्या पोस्टरवर तर खूप कमेंट आलेल्या. आणि शेवटी आम्ही आलो वहिनीच्या माहेरी साखरपुड्यासाठी. साखरपुड्याला टाईम होता तोपर्यंत यांचं चालू होतं फोटोशूट. मस्त फोटोशूट झालं आणि गावातील सर्व पाहुणे मंडळी वगैरे सर्व जमत होते. छान एकदम थाटात असं साखरपुडा एकदम जुन्या पद्धतीने सागर संगीत झाला. तोपर्यंत वहिनी पण तिचं सर्व आवरून आली होती आणि नवरी पाटावर बसली. सर्व गुरुजींनी सर्व त्यांचे विधी वगैरे पूर्ण केले आणि छान असा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. मस्त छान एंगेजमेंट झाली. तर कार्यक्रम झाला. ह्या अंगठ्या आहेत. तर खूप छान वाटत होतं. दादाचं लग्न होतं आणि इथं वहिनीची ओटी भरली आणि झाले. इथं फायनली दादा आणि वहिनी साखरपुडा झालेला आहे आणि निघालो आहेत वहिनीला घेऊन आमच्या घरी. फायनली शेवटी मामाचीच केली आणि नेमकं वहिनी घरी आली, नवरी दारात आली आणि लाईट गेली. खूप वाट बघितली पण लाईट काय आली नाही. मग असं किती वेळ नवरीला दारात ठेवायचं, त्यामुळं घेतलं घरात आणि सर्वांनी नव्या नवरीचं वेलकम केलं. पण लाईट नसल्यामुळं खूप छान डेकोरेशन तयारी केली होती पण काहीच दाखवता आलं नाही. सगळं मिस झालं फक्त लाईटमुळं. सगळ्या लाईटीमुळं राडा झाला. तर जे काय दाखवता आलं मी ते तुम्हाला दाखवत आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि लग्नाचे वगैरे छान छोटे शॉर्ट्स आहेत ते पण पहा. तर इथं नवरीला सगळ्यांनी वेलकम केलं आणि सांगितलं की गृहलक्ष्मीचं वेलकम झाल्यानंतर तिच्या हातूनच देवाला आरती करायला सांगितली. तर इथं देवाची आरती वगैरे दोघांनी करून घेतली. छान पद्धतीने त्याचं वेलकम झालं. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे लाईट नव्हती आणि हे चार्जिंगचे बल्ब एवढे फोकस मारत नव्हते, त्यामुळे खूप क्लिअरली तर असं काही दिसत नाही. देवघरात पण फक्त तो चार्जिंगचा बल्ब असल्यामुळे इतकंच शक्य झालं आहे दाखवणं. तर पुढील सर्व व्हिडिओ आहेत छान क्लिअर आहेत, शेवटपर्यंत पाहत राहा. तर दोघांनी इथं देवाला नमस्कार करून घेतला आणि आशीर्वाद घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला लग्न आणि 2 तारखेला संध्याकाळी आता हळदीचा कार्यक्रम.
नवरी आली, सगळेजण खुश होते, मस्त छान वातावरण झालेलं, सर्व घर पाहुण्यांनी भरलं होतं. त्यात लहान मुलांची घाई गडबड, मेकअप, खूप सुंदर सुंदर लग्न झाली आणि झाली तयारी संध्याकाळच्या हळदीची. संध्याकाळच्या हळदीत आमचा अद्वैत इतका नाचत होता ना, सगळेजण बघत होते, खूप छान नाचत होता. त्यांनी ताल धरलेल्या गाण्यात डीजेचे गाणे वगैरे मिक्स होते ते लागलेले. आणि आमचा बहीण भावांचा असा हा हळदीचा फायनल लुक होता. माझा दादा तर इतका सुंदर दिसत होता आणि वहिनी तर खूप 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 क्यूट दिसत होती. वहिनी आणि दादा वहिनीचे हे असे फोटो. आणि सकाळ उठून मंडप सजवत होते. मंडप सजवण्यासाठी पहाटे 6 वाजल्यापासूनच सगळेजण माणसं वगैरे आलेली होती. तर छान असं मंडपचं डेकोरेशन वगैरे इथं चालू होतं. हळूहळू सर्व माणसं येत होतं, डेकोरेशनची वगैरे सर्व तयारी, आचारी त्यांचे सगळं स्वयंपाक वगैरे चालू होता. अशा पद्धतीने हा मोठा भव्य मंडप आणि इतकं सुंदर गर्दी झाल्यावर दिसत होतं ना, खरंच खूप छान दिसत होतं. अशा पद्धतीने मंडप झाला. जेवढी छान लग्न हॉलमध्ये झाली नाहीत ना, तेवढी छान लग्न इथं झाली. खरंच खूपच सुंदर वाटलं नव्हतं इतकं छान सागर संगीत लग्न होईल. आणि ते असा माझा मेकअप रेडी झालेला आहे. तर मी रेडी झाले होते, तोपर्यंत बाहेर सर्वजण पाहुणे मंडळी जमलेले होते. हा असा माझा लूक होता आणि हा आमच्या वहिनीचा नवरीचा लूक होता. आणि हा शालू तर इतका सुंदर होता ना, इतका म्हणजे कलर तर छान होता ना हा. आणि आम्ही हा नवरीसोबत काढलेला सुंदर फोटो आहेत. फोटो काढायला वेळ मिळाले नाही, 1 ते 2च फोटो होते, ते तुमच्याशी मी शेअर केले. आणि माझा दादा बघा किती सुंदर दिसत आहे, अद्वैत घेतलेला आहे त्याने. खूप थोडे फोटो आहेत, त्यामुळं खूप मोमेंट्स मिस झालेले आहेत. आणि फायनली इथं दादाच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि दादाचं लग्न विधी छान प्रकारे पार पडण्याआधी शिवाजी महाराजांच्या आरतीने त्यांनी त्यांच्या म्हणजे शुभ कार्याची, शुभ लग्नाची सुरुवात केली. इतकं छान वाटत होतं ना, की खरंच खूप छान वाटत होतं. आणि आरतीला पण सर्वजण असे उभारून आरती करत होते. सर्व मंडळी म्हणजे जे आलेले वराडी लोक होते, सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी जे असतात ना, सर्वजण उभारून महाराजांची आरती करत होते, टाळ्या वाजून आनंदाने. तर इतकं अगदी म्हणजे अंगावर शहारे आले, रोमांचक उभारले की इतकी गर्दी, आणि ते पण महाराजांच्या आरतीला इतक्या म्हणजे प्रेमाने आणि आदराने उभारलेले ना. प्रकारे लग्न झालं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी देवदर्शनासाठी निघालो. तर प्रत्येक वेळी मुलं असल्यामुळे खूप काही शूट घेता आलं नाही. तर असं थोडक्यात मी असं लग्न हळद असं शूट घेतलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छान व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि जेव्हा लग्नाची व्हिडिओ कॅसेट येईल ना, तेव्हा तुम्हाला मी पूर्ण लाईव्हमध्ये दाखवणार आहे. आधी सबस्क्राईब करायला एकदम करा. आणि संध्याकाळी देवदर्शन झाल्यानंतर संध्याकाळी इतकी मोठी टी व्ही आलेली, तर रुखवतावरची छान टी व्ही आलेली, टी व्ही जोडली आणि मुलांचं काम चालू होतं, त्याच्यावर गाणी लावून नाचलं. मस्त एन्जॉय झालं, छान एन्जॉय केलं आणि मुलं पण खूप आनंदित होती. मामाचं लग्न सगळ्यांनी एन्जॉय केलं. अद्वैत तर खूप छान डान्स करत होता. तर थोडक्यात असं मी तुम्हाला हे लग्न छोटे कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला. पूर्ण डिटेलमध्ये लाईव्हमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे दादाचं लग्न वगैरे. खूप छान मजा येईल तुम्हाला पाहण्यासाठी. तर शेवटपर्यंत नक्की पहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.